आनंदी राहण्यासाठी काय केले पाहिजे? भविष्यात होणाऱ्या बदलांची काळजी करत न बसता तो बदल स्वीकारण्याची तयारी करा. भविष्याच्या चिंतेने वर्तमान बिघडू देऊ नका. गेलेल्या क्षणांसाठी झुरत बसण्यापेक्षा समोर आलेलं आयुष्य भरभरून जगा. आपल्या चिंता, आपले दुःख यांचा बाऊ न करता दुसऱ्याचे दुःख जाणून घेण्याचा प्रयत्न करा. आपोआप तुमचे दुःख कमी होईल. इतरांशी आपली तुलना किंवा बरोबरी करत नशिबाला दोष न देता आपल्याकडे जे आहे त्याची जाणीव ठेवून स्वतःला नशीबवान समजून जीवनाचा आनंद घ्या. प्रत्येक माणूस ज्याच्या त्याच्या जागी योग्यच असतो. अयोग्य असते ती परिस्थिती आणि परिस्थितीमुळे बदलते ती मनस्थिती. दिवसभराच्या कष्टाने माणूस एवढा नाही थकत जेवढा राग आणि चिंतेने थकतो. सतत ताणाखाली राहून मानसिक संतुलन ढवळू देऊ नका. विषय किती वाढवायचा, कुठे थांबवायचा आणि कुठे दुर्लक्ष करायचं हे ज्याला जमते तो जगातील कुठल्याही परिस्थितीवर मात करू शकतो. आयुष्यात दुःख, अडचणी येतच असतात. त्याचं प्रमाण कसे कमी करता येईल ते शोधून पहा. आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने पहा. ज्या गोष्टी आवडत नाही त्याकडे दुर्लक्ष करा. इतरांच्या आनंदाने आनंदी व्हा. उदास वाटल्यास आपल्या आवडत्या व्यक्तीशी बोला किंवा शांत ठिकाणी किंवा आपल्या आवडत्या ठिकाणी एक फेरी मारून या. आनंदाने जगायचे असेल तर 2 गोष्टी नक्की विसरा. तुम्ही इतरांशी चांगले केले ते आणि इतरांनी तुमच्याशी वाईट केले ते. आपल्या दैनंदिन कामाचे गुलाम बनून जीवनातील आनंद उपभोगण्याची इच्छा संपू देऊ नका. प्रत्येक गोष्ट आपल्या नशिबात असणे हे आपल्या हातात नाही, पण तीच गोष्ट आपल्या नशिबात आणण्याचे प्रयत्न मात्र आपल्या हातात असतात. प्रत्येक व्यक्तीची आनंदाची परिभाषा वेगळी असते. त्याचा आदर करा. चुकीचा रस्ता, चुकीची माणसं, वाईट परिस्थिती, वाईट अनुभव हे अत्यंत गरजेचं आहे. कारण यामुळे तर आपल्याला कळते काय योग्य आहे. आपली नेहमीची दिनचर्या बाजूला ठेवून कधी नेहमीपेक्षा वेगळं काहीतरी करा. आपल्याकडे जे आहे त्यावर संतुष्ट राहा. प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नसते म्हणून सुखापेक्षा समाधान शोधा. आयुष्य खूप आनंदात जाईल. अडचणीत असताना अडचणीपासून दूर पळणे म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखे आहे. प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक प्रसंगात, प्रत्येक क्षणाचा जास्तीत जास्त आनंद घेऊन जगा. कारण गेलेली वेळ परत येत नाही आणि येणारी वेळ कशी असेल सांगता येत नाही. लोक तुमच्याकडे कोणत्या नजरेने बघतात त्याला महत्त्व नाही. तुम्ही स्वतःकडे कोणत्या नजरेने बघता हे जास्त महत्त्वाचं आहे. प्रत्येक दिवस चांगला नसेल, पण प्रत्येक दिवसात काहीतरी चांगलं असेलच. आपल्या असलेल्या क्षमता ओळखा. स्वतःवर विश्वास ठेवा. परिणामाची चिंता न करता जे कराल ते कार्यक्षमतेने, मेहनतीने आणि आनंदाने करा. इतरांना तुम्ही कधीच बदलू शकत नाही. त्यामुळे जीवनात तुम्हाला जर आनंदी राहायचं असेल तर स्वतःला बदला. काही व्यक्तींना तुमच्याकडून काहीच नको असतं. ना पैसा, ना मदत. फक्त जीवनातील कठीण काळात तुमची साथ हवी असते. जीवन खूप कमी आहे ते आनंदाने जगायला शिका. नेहमी उत्स्फूर्त, टवटवीत राहा. हसत राहा, आनंदी राहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.